दिवाळीची सुट्टी लागण्याच्या आदल्या दिवशी कोर्टाचं काम संपवून कोर्टातनं ज्यावेळेला बाहेर आलो त्यावेळेला नेमका फोन खणाणला. फोन कोणाचा आहे म्हणून मी ज्यावेळेला फोन उचलला, पलीकडची व्यक्ती अत्यंत अस्खलित भाषेमध्ये इंग्लिशमध्ये माझ्याशी संभाषण साधू लागली. समोरच्या व्यक्तीचं असं म्हणणं होतं की ती व्यक्ती इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमधून बोलत आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की 2021-22 आणि 22-23चं इन्कम टॅक्सचं सर्वसाधारणपणे 1,90,000 आणि 1,50,000 अशी रक्कम मी द्यायची शिल्लक आहे आणि ती रक्कम मी देणं हे कंपल्सरी आहे. ही रक्कम जर मी संध्याकाळी 8 वाजायच्या आत जर भरली नाही तर मला त्या बाबतीमध्ये अरेस्ट होऊ शकते. 2 क्षण असा काहीतरी विचित्र फोन आला आणि समोरची व्यक्ती एवढं स्पष्टपणाने बोलत आहे म्हटल्यावरती मी देखील 2 क्षण चपापलो. मग नंतर विचार केला की अरे पण या 2 वर्षाचं आपलं ऑडिट सबमिट होऊन आपण त्या बाबतीत परतावा देखील घेतलेला आहे आणि मग अशा स्वरूपाने ही व्यक्ती मला रकमांच्यासाठी कशी काय मागणी करत आहे. त्याच वेळेला लक्षात आलं की ही समोरची व्यक्ती कोणत्या तरी स्वरूपाने माझ्याकडनं रक्कम लुबाडण्याच्या प्रयत्नात आहे. मग मीही त्या व्यक्तीची मजा घ्यायचं ठरवलं. त्या व्यक्तीला मी विचारलं की अहो पण मला अशा स्वरूपाची कोणतीच नोटीस आजपर्यंत मिळालेली नाहीये. समोरच्या व्यक्तीने म्हणाले की जवळजवळ तुम्हाला 20 ते 25 आम्ही ईमेल्स पाठवले आणि असे ईमेल्स पाठवून देखील तुम्ही त्याला कोणताही रिस्पॉन्स दिलेला नाही. तुमच्या सीएने देखील याच्या बाबतीत कोणत्याही स्वरूपाने तसदी घेऊन आमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला नाही. त्यामुळे जर का तुम्ही संध्याकाळच्या आत आम्ही सांगतो त्या अनुषंगाने जर का जी लिंक पाठवणार आहोत त्या लिंकला जर तुम्ही पैसे नाहीत पाठवले तर तुमच्या घरी पोलीस येतील आणि तुमच्या बाबतीत अरेस्ट होईल, तुमच्या विरुद्ध FIR लॉन्च करण्यात येईल. म्हटलं बरं ठीक आहे, तुम्ही कोणत्या माझ्या ईमेलवरती ते पाठवलेलं आहे. तर समोरच्या व्यक्तीचं म्हणणं होतं सिक्युरिटी रिझनसाठी आम्ही तुम्हाला कोणत्या ईमेलवरती हे पाठवलेलं आहे ते आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही. मग त्या व्यक्तीला म्हणालो की नेमकं तुम्ही मला ॲटलिस्ट एवढं तरी सांगा की माझा जो कुठला पॅन नंबर आहे, कारण माझ्याकडे 3 पॅन नंबर आहेत, कारण माझ्या 2 संस्था आहेत आणि माझा खाजगी एक पॅन नंबर आहे. तर तुम्ही माझ्या असणाऱ्या वैयक्तिक पॅन नंबरच्या अनुषंगाने नोटीस पाठवलेली आहे का तुम्ही माझ्या या संस्थांच्यासाठी या नोटिसेस पाठवलेल्या आहेत. त्या व्यक्तीकडे त्याचं देखील उत्तर नव्हतं. मग त्यानंतर त्या व्यक्तीला मी ज्यावेळेला विचारलं की अहो जर का मला आत्तापर्यंत नोटीसच मिळालेली नाही तर तुम्ही मला अशा स्वरूपाने कशी काय अरेस्ट करू शकता. तर त्यांनी माझ्याशी हुज्जत घालायला सुरुवात केली आणि त्यांनी माझ्याशी थोडं अरेरावीने बोलायला सुरुवात केली. मग त्यावेळेला त्यांना मी म्हणालो पण अहो तुम्ही ज्या मला पत्त्याचा उल्लेख करत आहात त्या पत्त्यावर मी राहतच नाही, सध्या मी वेगळ्या ठिकाणी राहतो. मग त्यांनी मला विचारणा केली तुमचा कुठला पत्ता आहे तो सांगा, आम्ही आत्ताच्या आत्ता पोलीस आणि इन्कम टॅक्सचे ऑफिसर तुमच्या घरी पाठवतो. मग त्यावेळेला मी त्यांना खूप स्पष्टपणे सांगितलं की अहो मी आत्ताच कोर्टातलं युक्तिवाद संपवून आलेलो आहे आणि मी एक कोर्टात आर्ग्यू करणारा वकील आहे आणि तुम्ही मला ह्या पत्त्याला येऊन भेटा, मी कोर्टामध्येच थांबतो. त्यावेळेला समोरून फोन दुसऱ्या क्षणामध्ये कट करण्यात आला. जर वकिलांच्या बाबतीत असं होऊ शकतं तर सर्वसामान्याच्या बाबतीत नक्कीच होऊ शकतं. आत्ता सध्याच्या घडीला जो सगळ्यात मोठा गाजणारा मुद्दा आहे त्याला म्हणतात डिजिटल अरेस्ट. माननीय नरेंद्र मोदी यांनी 27 ऑक्टोबरच्या मन की बात या विषयामध्ये ज्या वेळेला या बाबतीमध्ये उहापोह केला त्यावेळेला माननीय नरेंद्रजी मोदी यांनी एक व्हिडिओ देखील प्रसारित केला. सध्याच्या घडीला असं झालेलं आहे की भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अकाउंट्स आणि त्याच्या अनुषंगाने जी बँक खाती आहेत त्याचं डिजिटलायझेशन झालेलं आहे. माननीय नरेंद्र मोदी यांनी याच्या बाबतीत खूप स्पष्टता केली की जर अशा स्वरूपाने तुम्हाला कोणी डिजिटल अरेस्टच्या अनुषंगाने जर का फोन केला तर त्यावेळेला तुम्ही अजिबात घाबरून जाऊ नका. त्यावेळेला तुम्ही क्षणभर थांबा आणि ह्या गोष्टीचा विचार करा की इन्कम टॅक्स डिपार्टमेंट किंवा CBI, CID, ED किंवा कोणत्याही स्वरूपाने पोलीस यंत्रणा अशा स्वरूपाने तुम्हाला ऑनलाईन अरेस्ट करण्याच्यासाठी कुठल्याही पद्धतीने कुठलीच प्रक्रिया राबवू शकत नाही. सगळ्यात ह्यातला महत्त्वाचा आणि गमतीचा भाग असा की जर का तुम्ही भारतातल्या असणाऱ्या 2 ते 2.5 हजार कायद्यांचं अवलोकन केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला डिजिटल अरेस्ट अशी संकल्पना सापडणार नाही. जर डिजिटल अरेस्ट अशी संकल्पनाच नाही आहे तर तुम्हाला अशा स्वरूपाने
जी कोणती व्यक्ती समोरून अरेस्ट करण्याची बाबतीत तुम्हाला धमकी देत आहे, तर ती केवळ आणि केवळ तुमच्या भीतीचा किंवा तुम्हाला माहिती नसलेल्या गोष्टींचा किंवा तुमच्या अज्ञानाचा दुरुपयोग करून तुमच्याकडनं पैसे काढण्याचा प्रयत्न करत आहे. हे त्याच्यामागचं जे महत्त्वाचा विषय आहे हे तुम्ही अजिबात विसरू नका. हे जे फ्रॉडस्टर्स असतात किंवा हे जे पैसे उकळणाऱ्या ज्या लबाड व्यक्ती असतात, ते तुम्हाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपाची भीती दाखवतात. दुसरा महत्त्वाचा भाग की त्या बाबतीतली ती घाई निर्माण करतात, जेणेकरून की ताबडतोब तुम्ही या बाबतीतली जी काही रक्कम आहे ती रक्कम त्यांना डिजिटल स्वरूपाने त्यांच्यापर्यंत पोहोचवावी. तिसरा महत्त्वाचा भाग की अशा स्वरूपाची ती घाई करतात की उदाहरणार्थ तुमच्या कुठल्या तरी मुलाकडनं किंवा तुमच्या कुठल्या तरी नातेवाईकाकडनं ॲक्सिडेंट झालेला आहे आणि त्या ॲक्सिडेंटच्या अनुषंगाने जर आम्ही FIR लॉन्च करायची नसेल, जर आम्ही कुठलीही तक्रार त्याच्यामध्ये दाखल करून घ्यायची नसेल, तर तुम्ही ताबडतोब हे आम्हाला पैसे पाठवा. दुर्दैवाने तुमचा जो कोणीही नातेवाईक असतो त्याचा जर फोन लागला नाही, तर तुम्ही अशा स्वरूपाचे पैसे पाठवता आणि तुम्ही यांनी टाकलेल्या एका जाळ्यात किंवा त्यांनी जे ट्रॅप तुमच्यासाठी विणलेला आहे त्या ट्रॅपला तुम्ही बळी पडता. एक लक्षात घ्या, अशा स्वरूपाचे जे पैसे जातात ते पैसे परत रिकवर करणं हे बऱ्याच अंशी म्हणजे असं म्हणा की 99% प्रकरणांमध्ये हे अशक्य असतं. त्यामुळे अशा स्वरूपाच्या कुठल्याही प्रकरणाला तुम्ही बळी पडू नये हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांना सर्रासमध्ये फोन येत होते की तुम्ही तुमचं इलेक्ट्रिसिटीचं बिल भरलेलं नाही आहे, तुम्ही तुमचं गॅसचं बिल भरलेलं नाही आणि ताबडतोब तुमचं अशा स्वरूपाचं गॅस किंवा इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शन कट करण्यात येऊ शकतं. एक लक्षात ठेवा, कोणतीही यंत्रणा तुम्हाला नोटीस दिल्याशिवाय तुमची देण्यात येणारी कुठलीही सेवा अशा स्वरूपाने खंडित करत नाही. कोणतीही यंत्रणा तुम्ही क्षणभर असं धरून चाला की तुमच्याकडनं अनावधानाने का होईना गुन्हा झालेला आहे, त्या गुन्ह्याच्या बाबतीमध्ये अशा स्वरूपाने डिजिटल स्वरूपामध्ये कधीही अरेस्ट करण्याची कायद्यामध्ये तरतूदच नाही आहे. तर त्यामुळे तुम्ही घाबरून जाऊन त्या बाबतीमध्ये कुठलीच कृती करू नका. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की कोणत्याही स्वरूपाने असा जर फोन आला तर येणाऱ्या लिंकला, येणाऱ्या कुठल्याही मेसेजला ओपन करू नका. त्याच्या पुढचा महत्त्वाचा भाग की ते जर का अशा स्वरूपाने पैसे मागत असतील तर ते पैसे अजिबात तुम्ही देऊ नका. महत्त्वाची यातली बाब अशी की तुमच्या या बाबतीतले जे कोणी जाणकार असतील त्या जाणकारांना ताबडतोब याची माहिती द्या. गव्हर्नमेंटचा नंबर आहे जो सायबर सिक्युरिटीच्या अनुषंगाने वापरण्यात येतो, त्याला ताबडतोब कळवा. जे तुमचं जवळचं कुठलंही पोलीस ठाणं असेल त्या पोलीस ठाण्याला तुम्ही या बाबतीत कळवणं गरजेचं आहे. आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची सायबर सिक्युरिटीच्या अनुषंगाने असणारी जी लिंक आहे त्या लिंकला अशा स्वरूपाचा तुम्हाला फोन आला होता, त्या फोन नंबरची माहिती आवर्जून कळवा. कारण जरी तुम्ही वाचलेले असलात तरी अशा स्वरूपाचे जे फ्रॉडस्टर्स असतात, अशा स्वरूपाचे जे गुन्हेगार असतात, ते दुसरं त्यांचं सावज कायम त्या नंबराचा दुरुपयोग करून वापर करून शोधतच असतात. आणि त्यामुळे याला जर आळा घालायचा असेल तर जनजागृती हा केवळ आणि केवळ एकमेव पर्याय याच्यामध्ये आपल्यासाठी उपलब्ध राहतो. जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपा करून जे कोणी तुमचे ओळखीचे लोक आहेत त्यांना हा नक्कीच पुढे अग्रेषित करा, त्यांना पुढे फॉरवर्ड करा, जेणेकरून या बाबतीतली जनजागृती खूप मोठ्या प्रमाणात होईल. आज लक्ष्मीपूजन आहे. आपण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये लक्ष्मीला अत्यंत महत्त्वाचं असं स्थान आहे आणि तुम्हाला केवळ या गोष्टीची माहिती नाही म्हणून तुम्ही जी कष्टाने कमवलेली तुमची लक्ष्मी आहे त्या लक्ष्मीचा दुसऱ्या कुठल्या तरी गुन्हेगाराला दुरुपयोग करायला देऊ नका. तरच खऱ्या अर्थाने आपण जी लक्ष्मीपूजन आहे ते लक्ष्मीपूजन खऱ्या अर्थाने आनंदाने साजरं करू. जर आत्तापर्यंत ॲडव्होकेट आनंद या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आजच्या लक्ष्मीपूजनाच्यासाठी तुम्हाला आमच्या सगळ्यांकडनं लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा, दीपावलीच्या शुभेच्छा. तुमच्या लक्ष्मीची काळजी घ्या, तुमच्या हेल्थची काळजी घ्या आणि आमच्या सगळ्यांकडनं हॅपी दिवाळी. धन्यवाद. भेटूयात पुढच्या आठवड्यात अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.